नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपली कृषीरत्न अकॅडमीवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2025 याबद्दल व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, ठीक आहे, धुळे या कॉलेजचे कट ऑफ डिस्कस करणार आहोत. बघा, कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार ते कट ऑफ बघायचे आणि ॲनालिसिस करायचे की आपला नंबर या ठिकाणी लागू शकतो का. कट ऑफ कमी जास्त होतात दरवर्षी. बघा, 111-03 या कॉलेजचा कोड आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, ठीक आहे. बघा, SC कॅटेगरी होती जनरल, नंतर महाराष्ट्र कोटा फिमेल 99.77, नंतर हे कॅप राऊंड 3 चे कट ऑफ आहेत. मागच्या वर्षीचे 2024चे जे कॅप राऊंड 3 तिसरा राऊंड झाल्यानंतरचे कट ऑफ हे अवेलेबल झालेले आहेत, ठीक आहे. एकशे सॉरी SC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 103.11, त्यानंतर ST जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 98.21, ST कॅटेगरी जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 99.98, नंतर ओपन फिजिकल हँडिकॅप असेल महाराष्ट्र कोटा फिमेल 82.79, नंतर ही नॉट अलाउटेड आहे सीट. नंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड महाराष्ट्र कोटा बॉईज 93.91, ओपन डिफेन्स पर्सन असेल म्हणजे ज्यांचे आईवडील संरक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, नंतर महाराष्ट्र कोटा बॉईज 108.80, नंतर ओपन म्हणजे फिजिकल हँडिकॅप महाराष्ट्र कोटा बॉईज 88.08. बघा, ॲग्रिकल्चर कॉलेज धुळे या कॉलेजचे कट ऑफ आपण डिस्कस करत आहोत. आपली कॅटेगरी कोणती आहे त्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचे आहेत की कोणत्या कॉलेजला ॲडमिशन आपल्याला भेटू शकते आणि कोणतं कॉलेज आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा, ओपन जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 160.55, नंतर VJA जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 94.17, नंतर NTB जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 97.00, ठीक आहे. नंतर NTC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 100.70, नंतर NTD जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 107.02, नंतर OBC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 109.00, नंतर OBC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 104.72, नंतर SC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 93.59, नंतर SC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 85.15, ठीक आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे याचे कट ऑफ आपले सुरू आहे. बघा, आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफ डिस्कस केलेले आहेत. तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघायचे आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करायचे आहेत, जेणेकरून सर्वांना ॲनालिसिस करायला सोपं होईल. नंतर बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे ST जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 98.52, त्यानंतर बघा ST जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 78.35, नंतर ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 108.52, नंतर ही डिफेन्स पर्सनची सीट अलाउड इथं झालेली नव्हती. नंतर ओपन युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 87.74, नंतर ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 105.58, नंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 40.06, नंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 46.82. धुळे कॉलेज, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत या ठिकाणी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत हे कॉलेज आहे, ठीक आहे. चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर बघा,
गव्हर्नमेंट कॉलेज धुळे आपण बघतोय. NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 90.39. नंतर NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 90.38. नंतर NTC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 100.27. नंतर NTD जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 104.16. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 108.15. नंतर OBC फिजिकल हँडिकॅप असेल युनिव्हर्सिटी कोटा आणि बॉईज 40.08 फिजिकल हँडिकॅप. ठीक आहे. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 104.31. नंतर ओपन OS. बघा ओपनचे जे ऍडमिशन आहे त्या सगळ्या, सॉरी OSचे जे ऍडमिशन त्या ओपन मधूनच होत असतात. महाराष्ट्र कोटा फिमेल 75.89. OS म्हणजे अदर स्टेट हा, दुसऱ्या राज्यातले. ओपन OS महाराष्ट्र कोटा बॉईज 87.89. बघा धुळे कॉलेज. हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असणारं कॉलेज आहे. तुम्ही त्याची कॅटेगरी वाईज कट ऑफ बघू शकता. नंतर बघा EWS. EWS जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज याचं आहे 74.20. 74.20. नंतर EWS जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 99.92. नंतर EWS जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 51.46. नंतर SCBC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 111.68. नंतर SCBC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 106.46. नंतर SCBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 109.26. नंतर SCBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 102.23. हे सर्व कट ऑफ होते तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे. तर बघायचं आहे आपल्या कॅटेगरीनुसार. नंतर आपल्याकडे असणारी रिझर्वेशन्स या सर्वांचा विचार करून आपल्याला हे कॉलेज भेटू शकतं का याचं ॲनालिसिस करायचे आणि त्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म व्यवस्थित प्राधान्यक्रम त्या कॉलेजला द्यायचे आहे. बघा आपण भरपूर सारे व्हिडिओ या ॲडमिशन प्रोसेस संबंधी बनवलेले आहेत, जसे की महत्त्वाच्या डेट्स कोणकोणत्या आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ऑप्शन्स कधी भरायचे, किंवा ग्रेव्हियन्स म्हणजे एखादी फॉर्ममध्ये जर चुकी असली तर दुरुस्त कधी करायची, त्या संबंधीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची प्लेलिस्ट सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ठीक आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत हे शेअर करा. थँक्यू.